आणि दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला। विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशानंतर अहिल्यानगरच्या वाडिया पार्क इथे विद्यार्थ्यांच्या यशाचा कृतज्ञता उत्सव साजरा करण्यात आला। विद्यार्थ्यांनी एकमेकांना पेढे भरवत विजयाचे रंग उधळले, जोरदार घोषणाबाजी करत देशभक्तीपर गीतांवरती ठेका देखील धरला। यापुढे विद्यार्थ्यांना रस्त्यावरती उतरण्याची वेळ येऊ नये यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी भावना इथल्या जेनझीने व्यक्त केली आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशभरातील सर्वच तरुण जे आहेत तर ते आता अशा पद्धतीने आनंद उत्सव जो आहे तर तो साजरा करताना दिसत आहेत। मी सध्या अहिल्यानगरच्या वाडिया पार्क या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जे आहेत तरुणांनी या ठिकाणी जल्लोष साजरा केलेला आहे। एकमेकांना पेढे भरवलेत, रंग जे आहेत तर ते खेळलेले आहेत आणि कुठेतरी आता सरकारचं अभिनंदन देखील केलंय की त्यांनी तरुणांचा आवाज जो आहे तर तो ऐकलेला आहे। आपल्या सोबत युवक आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, हम जिस दिन से प्रोटेस्ट सोनम वांगचुक ने नीट पेपर लीक के खिलाफ उन्होंने स्टार्ट किया था, उस दिन से हम उनके साथ हैं। हाँ, हम दिल्ली नहीं पहुंच पाए ड्यू टू सम सर्कमस्टेंसेस, लेकिन हमने अपनी कंट्रीब्यूशन अपने लेवल पे हमेशा से उनको सपोर्ट दिखाया है, उनके साथ रहे और आगे भी इसी तरह जब भी अन्याय होगा और जब भी डेमोक्रेसी के बियॉन्ड कोई गवर्नमेंट जाएगी तब हम उनके खिलाफ खड़े रहेंगे। म्हणजे आम्ही दिल्लीला नाही जाऊ शकलो म्हणून आम्ही अहिल्यानगर इथे हे सगळं हे केलंय, साजरा केलंय आणि आम्ही जे म्हणजे नीटचे पेपर लीक होत आहेत ते थांबवण्यासाठी आवाज उठवला होता आणि याच्यामध्ये आमची खरे आणि जीत झालेली आहे, तर आम्ही उत्सव आज मनवत आहोत। सर, मी सर्व पालकांचे ना धन्यवाद सांगते, कारण की त्यांनी ना पाठिंबा दिला म्हणून सगळे मुलं पण पुढे आले आहेत, म्हणून तर एवढं प्रधान त्यांनी राजीनामा दिला आहे। सुनील बोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर।